रमाबाई रानडे यांच्या जीवनावर आधारित उंच माझा झोका ही मालिका 5 मार्च 2012 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. ऐतिहासिक काळ, रमाबाईंचं जीवन, या मालिकेचं शीर्षकगीत, या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. या मालिकेचं शीर्षकगीत आजही अनेकांच्या मोबाईलचं रिंगटून आहे. यावरूनच उंच माझा झोकाची क्रेज किती मोठ्या प्रमाणात होती हे लक्षात येतं. उंच माझा झोका या मालिकेत रमाबाई रानडे यांच्या बालपणीची भूमिका अभिनेत्री तेजश्री वालावलकर हिने साकारली होती. शाळा, अभ्यास, परीक्षा या सगळ्या गोष्टी सांभाळून तेजश्रीने या मालिकेत काम केलं होतं. तिच्या सहज सुंदर अभिनयाने तेजश्रीने सर्वांची मन जिंकली होती. मालिका संपल्यावर ती कला विश्वापासून काहीशी दूर झाली आहे. सध्या प्रेक्षकांची ही लाडकी रमा काय करते हे या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. तेजश्री वालावलकरने नुकतीच कलाकृती मीडियाला मुलाखत दिली. यावेळी तिने ती सध्या काय करते याबद्दल माहिती दिली आहे. तेजश्री म्हणाली की मी सध्या पुन्हा एकदा सर्वांच्या भेटीला यायला सज्ज होते. लवकरच तुम्हा सर्वांच्या समोर अनेक गोष्टी येतील. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना एका वेगळ्या रूपात मी भेटणार आहे. यावरूनच ती पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टीत पुनरागमन करणार याची हिंट चाहत्यांना मिळाली आहे. मधल्या काळात अभिनय क्षेत्रापासून दूर का होती याबद्दल सांगताना तेजश्री म्हणाली की रमाबाईंची इमेज प्रेक्षकांच्या मनात ठसली होती. त्यामुळे तेजश्रीची ओळख रमाबाईच झाली होती. त्यात माझंही वय कमी होतं. सगळा विचार करून काही वर्ष ब्रेक घेतला, कारण फक्त काहीतरी काम करायचं म्हणून मिळालेली भूमिका घेतली असं मला करायचं नव्हतं. मला माझ्या आवडत्या भूमिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या समोर यायचं होतं. अर्थात त्याचीच वाट पाहत मी एवढे वर्ष थांबले होते. लवकरच आपली भेट होईल. आता स्वामींच्या आशीर्वादाने मी पुन्हा एकदा पुनरागमन करते. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर तेजश्री वालावलकरला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.